सोलेची भाजी कोणाकोणाला आवडते, आमच्या घरी तर खूप जास्त आवडते. पण आता इथे आम्ही सिटीमध्ये दिल्लीमध्ये असल्यामुळे तर इथे तर कुठं शेंगा वगैरे मिळत नाहीत मार्केटमध्ये. आपल्या साईडला मिळतात, इथे नाही मिळत. तर आता सोलेची भाजी गावाकडे एकदम ट्रेंडमध्ये आहे, चालली आहे, सगळ्यांच्या घरी तेच असते. तर आता इथे म्हटलं आता आठवण आली होती सोलेची भाजी खायची. तर हे आपले मटर असतात, तर मटरची भाजी पण आपण सोलेची भाजीसारखीच तशी बनवून त्याची टेस्ट आपण घेऊ शकतो. टेस्टचा आनंद, सोल्याच्या भाजीचा आनंद आपण घेऊ शकतो. तर मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्यात लसूण हिरवी मिरचीचा पेस्ट टाकला आहे. तर पेस्ट थोडासा होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग मी आपलं हळद, हे लाल तिखट आणि थोडं धने पावडर टाकलं आहे. लाल तिखट मी थोडंसं कलरसाठी, म्हणजे लाल तिखट कलर थोडा लाल यासाठी टाकला आहे. म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, तर तिखट जास्त होणार यासाठी मी ते जास्त तिखट नसतं, त्याच्यामुळे ते काश्मीरी लाल मिरचीच टाकली. मटरचा जो आपण पेस्ट बनवला आहे तो पेस्ट चांगला ना तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आणि त्याच्यामध्ये ना तेव्हा पेस्ट जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हाच आपण मेथी कट करून पण त्याच्यामध्ये टाकायची. मेथी आणि हा जो आपण पेस्ट बनवला आहे तो चांगला असा फ्राय होऊ द्यायचा तेलामध्ये, म्हणजे भाजीची चव खूप छान लागते. तर बघू शकता मसाला आपला झाला आहे, आता तेल सुटलं आहे मसाल्याला. तर आता मसाला झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. पाणी गरम केलं आहे मी आणि गरम पाणी साधारणतः 1-1.5 ग्लास पाणी टाकायचं. त्याच्यानंतर 1-2 उकड्या येऊ द्यायचं चांगलं भाजीला. 1-2 उकड्या आल्यानंतर मी आता ही 5-10 मिनटं अशीच शिजू दिली आहे. तर बघा शिजल्यानंतर भाजी, तर अशी आपली ही सोलेची भाजी बनवून तयार आहे. तर गावाकडचा आनंद आपण छान असे सोल्याच्या भाजीसोबत घेऊ शकतो. आणि विहान भाजी तिखट असल्यामुळे भाजी नाही खात, तर त्याच्यामुळे त्यासाठी मटर जे तेलामध्ये लसूण आणि मटर टाकून पेस्ट थोडासा झाला होता ना, तोच पेस्ट मी काढून त्याच्यामध्ये थोडंसं पीठ मळून त्याला पुऱ्या बनवून देत आहे, जेणेकरून तर आजकाल मुलं भाज्या वगैरे खायला नाही पाहत. तर लहान असल्यामुळे त्यांना तर असंच बाहेर काहीतरी असं चटरपटर खायला जास्त आवडतं. तर मग अशीच मी त्यासाठी बघत, त्यांनी पण सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. तशी लहान असल्या त्यांना सगळंच न्यूट्रिशन भेटलं पाहिजे, शरीराची कशी वाढ होणार. तर त्यासाठी त्यांना सर्वच आपण जे खातो ते त्यांना पण आपण असंच काहीतरी, तर पोळी भाजी मुलांना खूप आवडीने खात नाहीत, त्यासाठीच मग असं काहीतरी पराठे वगैरे त्याचे आपण बनवून देऊ शकतो, जेणेकरून त्यांना पण सर्वच न्यूट्रिशन विटॅमिन सगळं त्यांना पण मिळेल. तर त्याला खूप आवडली होती आणि खूप छान झाली होती, क्रिस्पी एकदम कचोरी टाईप झालेली होती. तर असंच मी त्यासाठी रोज जे भाजी बनवते त्याच भाजीचं जे आपण बनवलेलं असतं, किंवा कोबी झालं किंवा मग जे पण भाजी असेल त्याची पेस्ट थोडीशी काढून घेते तिखट टाकायच्या अगोदर, आणि ते थोडंसं पिठामध्ये मळून त्याला अशी पराठा पुरी किंवा असं बनवून देते, जेणेकरून त्याला पण सर्व भाज्या खाता येतील. तर असा बनवला आजचा डिनर. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा छान एक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.